विजय संगीत 139 आपण उघडूया. गीताचे बोल आहे, ख्रिस्त माझा राहे जेथे, तेज माझे मंदिर. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर. नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते आप्त माझे जीवाचे. सेविती जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सचाती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. आभार मानतो सर्वांचे सुंदर गीते गायल्याबद्दल, देवाच्या स्तुतीसाठी. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत, पण त्याआधी आजचा जो निवडलेला शास्त्र भाग आहे तो आपण वाचूया. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय वचन 18. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय वचन 18. जर आपण काढले असेल तर मी वाचतो. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. देव बाप करो, या वाचलेल्या वचनाकरवी आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि त्यासाठी मी विनंती करतो, पास्टर सागर कालो पाळक साहेब आहेत, ते समोर येतील आणि आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील.
सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेमी सलाम. जय मसीह की आणि प्रेज द लॉर्ड. आजच्या भक्तीमध्ये परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या प्रत्येकाचे स्वागत करतो. आपण ख्रिस्ती जीवनातील आध्यात्मिक वाढ याकडे बघत आहोत आणि 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 18 मधून आपण वाचलेलं आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढणं गरजेचं आहे. आज तुम्ही नेहमी फक्त एक केवळ आम्ही रूढी परंपराप्रमाणे चालणारे नको किंवा काय नियमावली आहेत म्हणून आम्ही चालणारे नको, पण आम्ही आमचे नाते संबंध प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जोडणं गरजेचं आहे. जर तुम्ही नेहमी ख्रिस्ताबरोबर जोडल्या गेलेलो आहोत तर सतत आणि सतत तुम्ही नेहमी वाढत जातो. लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी कमी होत नाही. म्हणून आपण ख्रिस्ती जीवनातील आध्यात्मिक वाढ यामध्ये आपण काल बघितलं की वाढीची भूक जागृत करणे आणि निर्णय घेणे. का वाढीची भूक जागृत करणे? जेणेकरून तुम्ही नेहमी जो उद्देश समोर ठेवला आहे तो उद्देश प्राप्त करावा आणि अधिक ख्रिस्तामध्ये वाढावा, जेणेकरून तुम्ही नेहमी देखील जसं अब्राहम हा विश्वासणाऱ्यांचा पिता ठरला त्याप्रमाणे तुम्ही नेहमी ख्रिस्ताच्या मागे चालत एक विश्वासणारे लेकरं बनू. आणि जेव्हा तुम्ही नेहमी निर्णय घेतो त्यावेळेस लक्षात ठेवणं गरजेचं. निर्णय का महत्वाचा आहे? कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने लाजराला सांगितलं की बाहेर ये, तो मृत्यूतून बाहेर निघाला. त्याचप्रमाणे तुमचा आणि माझा निर्णय जो आताचा निर्णय आहे तो तुम्हाला मला मृत्यू छायेच्या दरीतून काढेल, तुम्हाला मला बाहेर काढून एक नवं जीवन देईल. आणि म्हणून तुम्ही नेहमी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते लक्ष म्हणजे तुम्ही नेहमी ख्रिस्तासारखं वाढत पुढे जाणे, त्याच्या वचनाचं पालन करणे हेच फार गरजेचं आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत, आज दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत की पवित्र वचनाद्वारे आध्यात्मिक पोषण प्राप्त होते. न्यूट्रिशन, पोषण म्हणजे काय? न्यूट्रिशन म्हणजे जे पौष्टिक अन्न आहेत, जो आहार आहेत तो तुम्हाला मला प्राप्त करून घेण्याची फार गरज आहे. प्रत्येकाच्या शरीराला अन्न हवं असते, प्रत्येकाला भूक लागते, प्रत्येकाला अन्न खावा लागते, प्रत्येकाला पाणी प्यावा लागते. लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे जर तुम्ही नेहमी आपली भूक जागृत केलेली आहेत, योग्य निर्णय घेतलेला आहेत, तर तुम्ही नेहमी आत्म्यासाठी जे देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी किंवा देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढून मजबूत होण्यासाठी तुम्हाला मला वचनाचं वाचन करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही नेहमी जर देवाच्या वचनाचं वाचन करत आहोत तर नक्कीच तुम्ही मी पुढे जातो. बघा, 1 पेत्रचा 2 अध्याय आणि वचन 2. 1 पेत्र 2 अध्याय आणि वचन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रभू कृपाळू आहेत याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निऱ्या दुधाची काय करा? इच्छा धरा. तारणासाठी तारण पावलेले जे लोक आहेत, जे नवीन तारण पावलेले आहेत, ते तुम्ही नेहमी देवाच्या वचनामध्ये वाढत आहो. आपण बघितलं मागच्या वेळेस की ख्रिस्ती जीवनशैलीमध्ये नव्याने जन्म होणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीचा नव्याने जन्म झालेला आहे त्याची आध्यात्मिक वाढ होती आणि तो भुकेने तो जागृत होतो, निर्णय घेतो. आणि तो निर्णय हा असतो की तो देवाच्या वचनाचा अभ्यास करेल किंवा तो देवाच्या वचनासाठी भुकेला राहील. आणि त्याला माहीत असतं की सर्वात उत्तम पोषण म्हणजे काय आहेत, ते म्हणजे देवाचं वचन. हे आध्यात्मिक अन्न आहेत, लक्षात ठेवा. बघा, पवित्र शास्त्र आम्हाला अन्न हे प्रगट करते काय आहेत. बघा, जसं शरीराला रोज अन्नाची गरज आहे, जर अन्न आम्ही घेतले नाहीत तर आम्ही कमकुवत होतो, आमच्यामध्ये शक्ती कमी होते. काही जण उपवास ठेवल्यानंतर ते गळून जातात, त्यांना असं वाटतं की आता आम्ही ताकद नाही, मग संध्याकाळी ते लवकर जेवतात आणि त्यांना असं वाटतं की आता आम्हाला शक्ती भेटतात. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भरण्यासाठी, आत्म्याने भरून आत्म्याच्या सामर्थ्याने पुढे चालण्यासाठी रोज रोज देवाच्या वचनाचं उत्तम पोषण घ्या, देवाच्या वचनाचं मनन चिंतन करा, जेणेकरून तुम्ही आणि मी मजबूत हो. जर नाही घेत
तर तुम्ही आणि मी कमकुवत होतो, लक्षात ठेवा. आज विश्वासणाऱ्यांची वाढ होणं गरजेचं आहे. विश्वासात वाढणे, त्यासाठी वचनाचा उपयोग करणं गरजेचं आहे. बघा, रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 17 मध्ये जर आपण बघितलं, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. जी वार्ता आहे ते वचनाच्या द्वारे होते. आणि म्हणून जर तुम्ही आणि मी मनाचं नूतनीकरण करू तर नक्कीच तुम्हाला मला कळतं की महत्वाचं काय. म्हणून रोम 12:1-2 मध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्ही आणि मी आपल्या मनाचं काय करायला पाहिजे, नूतनीकरण करणं गरजेचं आहे. रिन्यू युअर माइंड. बघा, मोह जिंकण्यासाठी तुम्हाला मला देवाचं वचन हेच एक मार्ग दाखवतं. जसं स्तोत्र संहिता 119 आणि वचन 105 मध्ये म्हटलेलं आहे. तुमच्याने माझ्या मार्गासाठी ते काय आहे, दिवा आणि प्रकाश आहेत. लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला मला मोहावर जिंकण्यासाठी आणि मार्गावर चालण्यासाठी हे देवाचं वचनच तुम्हाला मला मजबूत करते. आणि तेच केवळ जे आहेत ते तुम्हाला मला सामर्थ्याने भरून पुढे घेऊन जाते. म्हणून फक्त मनात ठेवू नका, तर ते आचरणामध्ये आणा. भरपूरसे लोक जे आहेत ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतील की आम्हाला हे वचन माहिती आहे, आम्हाला त्या पाळकापेक्षा वचन जास्ती माहिती आहे, किंवा आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्ती नॉलेज आहे, असं आहे तसं आहे. अहो, नॉलेज घेऊन फायदा नाही, फक्त ठेवणं गरजेचं नाही, तर तुम्ही आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. ज्याला चांगलं पोषण भेटतं ना, जो देवाच्या वचनाचं पोषण घेतो, जो न्यूट्रिशन घेतो, चांगलं पौष्टिक अन्न घेतो, तो फक्त ठेवत नाही, तर तो आपल्या वागणुकीतून प्रगट करतो. जर आपण एखाद्या जिम करणाऱ्या व्यक्तीला विचारलं की तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे, जिम करणारा व्यक्ती काय करतो, प्रोटीन घेतो, चांगलं न्यूट्रिशन घेतो, यासाठी की त्याला चांगल्या रीतीने एक्सरसाइज करता येईल, तो फिजिकली मजबूत होईल. पॉल सांगतो की फिजिकल एक्सरसाइज विल ब्रिंग फिजिकल व्हॅल्यू अँड स्पिरिच्युअल एक्सरसाइज विल ब्रिंग स्पिरिच्युअल व्हॅल्यू. जे शारीरिक कसरत जी आहे ते शारीरिक महत्व घेऊन येईल, पण आध्यात्मिक कसरत हे पुढील जीवनासाठी किंवा आध्यात्मिक महत्व घेऊन येईल. हे फार आवश्यक आहेत. कारण तुम्ही आणि मी योग्य पोषण जर घेत आहोत, योग्य अन्न जर घेत आहोत, तर तुम्ही आणि मी मजबूतीने पुढे जातो. आज ख्रिस्ती लोक जे तुम्ही आणि मी विश्वासणारे सांगतो, लक्षात ठेवा, देवाचं वचन हे सरळ आहे, आणि ते तुम्ही आणि मी खऱ्या मनाने अंतःकरणाने स्वीकारणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि मी स्वतःला विश्वासणारे सांगतो, जर तुम्ही आणि मी स्वतःला ख्रिस्ती सांगतो, तर तुम्ही आणि मी आज योग्य पोषण घेत आहोत का, योग्य अन्न घेत आहोत का? काय युट्यूबवर ऐकून घेतलं, हा अरे बापरे ते वक्ते फार छान आहेत, आम्ही त्यांचं ऐकतो, असं ऐकतो. नाही, आज तुमच्याने माझ्याकडे जे देवाचं वचन आहे, जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे, त्याचं वाचन रोज करतो का? एखादी रील बघून घे आणि लगेच आम्ही स्टेटसला ठेवल, अरे वा किती छान आहेत. आता कमालच झालेल्या आहेत. व्हॉट्सअप असं झालेलं आहे की एकमेकांना टोमणे मारण्यासाठी झालेलं आहेत. खरी गोष्ट ती. आणि एखादं वचन आम्ही ठेवू, नाही नाही हे वचन त्यांच्यासाठी आहेत, हे वचन त्यांच्यासाठी नाही, हे वचन तुमच्यानी माझ्यासाठी आहेत, जेणेकरून तुम्ही आणि मी योग्य अन्न घ्यावा आणि त्या देवाची आराधना करावी. म्हणून पवित्र वचनाद्वारे आध्यात्मिक उन्नती होते, आणि तेच तुमचं आणि माझं उत्तम पोषण आहे. त्यातली पहिली गोष्ट आपण बघू, लवकर बघणार आहोत, जास्ती वेळ घेणार नाही. वचन हे पोषण आहेत. वचन, द वर्ड ऑफ गॉड इज अ न्यूट्रिशन. ते न्यूट्रिशन आहे, ते वचन आहेत. बघा, जर तुम्ही मी योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 7 बघितलं, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिले, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला काय होईल, प्राप्त होईल. आणि मत्ते 4:4 मध्ये काय आहे आपण ते पण बघू. मत्ते 4 आणि वचन 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, परंतु त्याने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने काय होईल, तो जगेल. त्याच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहेत. मग तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की वचन हे तुमच्या माझ्यासाठी उत्तम पोषण आहेत, न्यूट्रिशन आहेत. हे का आहेत
कारण तुम्हाला आणि मला ज्यावेळेस वचन कळतं, वचनाचा स्वीकार करतो, वचनाचं आत्मसात करतो, वचनाचं पालन करतो, वचन ऐकून त्याप्रमाणे चालतो, म्हणजे तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये वाढत जातो, ख्रिस्ताला जोडल्या जातो, ख्रिस्ताचं जीवनचरित्र तुमच्या आणि माझ्यामध्ये धारण करून तो प्रकाश प्रगट करतो. आणि मग तुम्ही मी सांगू शकतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आपल्याला माहित आहे की परमेश्वर ख्रिस्त यावेळेस उपास प्रार्थनेमध्ये होता, 40 दिवसाच्या उपासामध्ये होता, आणि नंतर मग त्याने सेवा कार्याला सुरुवात केलेली आहे. गालिलामध्ये तो सेवा कार्य सुरू करतो आणि सांगतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. का जवळ आलेलं आहे? कारण स्वर्गीय पुत्र, स्वर्गीय देव तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेला आहेत आणि स्वर्गाचे राज्य प्रगट करत आहेत. मग तुम्ही विचार करण्याची गरज आहे की आज तुम्ही आणि मी योग्य पोषण घेत आहोत का? तुम्ही आणि मी योग्य अन्न घेत आहोत का? आता जर तुम्ही मी बघितलं, एक काळ होता की त्यावेळेस आपल्याला चांगलं व्हेजिटेबल भेटायचं. किराणा घ्यायला गेले, चांगला किराणा भेटायचा, चांगलं कडधान्य भेटायचं, प्रत्येक गोष्टी उत्तम भेटायच्या. पण आता जर तुम्ही व्हेजिटेबल देखील घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये काय आहेत? अनेक प्रकारचे केमिकल आम्हाला पाहायला भेटतं. आणि आम्ही स्वतः सांगतो की दूधही घ्यायला गेलं त्यामध्ये भेसळ आम्हाला पाहायला भेटते. अशा अनेक गोष्टी आहेत त्या भेसळ झालेल्या आहेत, ते शरीरासाठी देखील धोकेदायक आहेत. आणि म्हणून आम्ही सावधगिरी बाळगतो. लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तुम्ही आणि मी त्या गोष्टी बघून सावधगिरी बाळगत आहोत, मग तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे बघत असताना तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक गोष्टीसाठी किंवा जीवनासाठी किती सावधगिरी बाळगायला पाहिजे? किती? 5%, 10% नाही, पूर्ण 100% तुम्ही आणि मी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारे तुम्ही आणि मी उत्तम रीतीने पुढे जातो. लक्षात ठेवा, वचन हे पोषण काय माहिती का? कारण ते तुम्हाला मला वाचवते. बघा, जे स्तोत्र संहिता 119 आणि वचन 11 जर बघितलं त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, जर वचन हे पोषण म्हणून तुम्ही आणि मी स्वीकारून पुढे जात आहोत, वचनात जर तुम्ही आणि मी आहोत तर ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आहोत, जे काही मागाल तुम्हाला भेटेल. तुम्ही आणि मी देवामध्ये आहोत, म्हणून मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आणि जो त्याप्रमाणे जीवन जगतो, त्या ठिकाणी दाविदाप्रमाणे किंवा ह्या ठिकाणी स्तोत्रकर्त्याप्रमाणे हाक मारतो आणि सांगतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहेत. म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहेत. हे आध्यात्मिक पोषण, जे वचन, जे पोषण आहे, जे न्यूट्रिशन आहेत, जे तुम्हा आणि मला पापापासून लांब ठेवते, पापापासून सावधगिरी बाळगण्यास सहकार्य करते. मग त्यासाठी तुम्ही आणि मी किती उत्तम रीतीने, किती आवश्यक रीतीने देवाचं वचन स्वीकारत पुढे जात आहोत. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवेल. ठेवले आहेत का? ठेवले आहेत का नाही? फार फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. मी पाळक, मी सेवक, मी ख्रिस्ती आहेत, विश्वासणारा आहेत, पण मी वचन मनात ठेवून जपून ठेवलेले आहेत का? यासाठी की मी देवाविरुद्ध पाप करू नये म्हणून. फार आवश्यक आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. आम्हाला कुठे गाजावाजा करण्याची गरज नाही, पण देवाचं वचनाचं आत्मसात करण्याची गरज आहे. का? जर तुम्ही आणि मी वचनात वाढतो, आध्यात्मिकतेने वाढतो, तर तुमचा आणि माझा प्रकाश इतरांना दिसतो. काही गरज नाही तर जाऊन घोषणा करण्याची. तुमच्या आणि माझ्या जीवनातून त्या ख्रिस्ताला गाजवा. दुसरी गोष्ट, ध्यान, मेडिटेशन आणि आचरण. ध्यान आणि आचरण. बघा, फक्त वाचू नका, तर मनात ठेवा आणि त्याप्रमाणे करा. बघा, जर तुम्ही आणि मी पवित्र वचन किंवा वचनाद्वारे जे आध्यात्मिक पोषण जे तुम्हाला मला प्राप्त होत आहेत,
जर ते तुम्ही आणि मी व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला मला कळतं की वचन एवढं महत्वाचं का आहे, कारण ते तुम्हाला मला पापासून लांब ठेवते. जर तुम्ही आणि मी ते वचन फक्त वाचत नाही तर मनात ठेवतो तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी याकोब का म्हणतो, याकोब 1:22 मध्ये की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. काय करता? स्वतःची फसवणूक करता. देव प्रीती आहेत. देवाने जगावर प्रीती केली. पापाचे वेतन मरण आहेत. 66 पुस्तकाची नावं माहित आहेत. प्रभूने शिकवली प्रार्थना माहित आहेत. प्रेषितांचा विश्वास मतांकिका माहित आहे. अशा अनेक गोष्टी तुम्हाला मला माहित आहेत. आम्ही रोज वचन पाठ करत असत, पण फक्त ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा, कारण त्याद्वारे तुम्ही नेहमी त्या ख्रिस्ताकडे जात असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्वतःची फसवणूक करू नका. स्वतःची फसवणूक करू नका, कारण तुम्ही नेहमी कितीही बडाया मारल्या की आम्हाला हे वचन माहितीये, ते वचन माहितीये, याचा अर्थ तसा आहे, अमुक आहे, ढमुक आहे. जर त्याचा अर्थ तुम्हाला मला कळत आहेत, या बुद्धीला किंवा या विचारांना कळत आहेत, तर तुम्ही आणि मी किती पालन करणं गरजेचं आहे. जर वचन माहीत असून सुद्धा जर तुम्ही आणि मी पालन करत नाही तर मग काय उपयोग? देवाचं वचन या ठिकाणी याकोबामध्येच म्हटलेलं आहे, ज्याला कळून सुद्धा तो करतो ते काय आहेत? पाप आहेत. जर आम्हाला कळत आहे की पाप आहे, तर तुम्ही मी का त्या गोष्टीमध्ये पडत आहोत? म्हणून ध्यान आणि आचरण, मेडिटेशन करा आणि प्रॅक्टिस करा किंवा आपल्या जीवनातून प्रगट करा. तसं जीवन जगून दाखवा. म्हणून तुमचं आणि माझं जे जीवन आहे ते इतरांना प्रगट करणार पाहिजे. तर तुमचं आणि माझं आध्यात्मिक वाढ किती होत आहे ते तुम्हाला मला दिसेल. तिसरी आणि शेवटची गोष्ट, नियमित वाचन करा. मग ह्याकडे बघण्या अगोदर आपण बघू ध्यान आणि मेडिटेशन किंवा आचरण जर तुम्ही आणि मी करत आहोत. एक विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो. एक्झाम येते आणि तो व्यक्ती सांगतो, मुलगा सांगतो की आता मला अभ्यास करतो, वाचतो, एवढं वाचन करतो की त्याच्या एक्झाम मध्ये त्याला चांगले टक्के पडतात आणि तो आनंदाने पुढे जातो. फक्त जर तो बोलत राहिला असता की मी उद्यापासून अभ्यास करणार आहेत, पण त्याचं वागणुकीतून शून्य राहिलं असतं तर एखाद वेळेस तो एक्झाम मध्ये पास झाला नसता. म्हणून ध्यान ठेवा, ध्यान करा आणि आचरणामध्ये देखील आणा. तिसरी गोष्ट, नियमित वाचन करा. एक योजना बनवा. आज तुम्ही आणि मी एक उत्तम उपक्रम राबवण्याची गरज आहे, एक उत्तम योजना करण्याची गरज आहे की रोज मी देवाच्या वचनाच्या द्वारे माझ्या जीवनाची सुरुवात करेल, माझ्या दिवसाची सुरुवात करेल. मी रोज देवात वाढेल, मी वाढून देवाच्या सामर्थ्याने भरेल. जसा योशिया राजा जो आहे तो लहानपणापासूनच वचनात वाढला आणि राष्ट्रांना त्याने वचनाच्या द्वारे बनवलेला. लक्षात ठेवा, कशाद्वारे बनवले आहेत? वचनाच्या द्वारे. चांगल्या गोष्टी तो घेऊन आला. जरी लहान वयातच तो राजा बनला, पण तो चांगल्या गोष्टी घेऊन. लक्षात ठेवा, जर उत्तम पोषण जर तुम्ही मी घेत आहोत तर तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनाची वाढ होते. उत्तम पोषण जर तुम्ही मी घेत आहोत तर तुमची आणि माझी उत्तम रीतीने ख्रिस्तामध्ये वाढ होते आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ताला जोडल्या जातो. लक्षात ठेवा, ही वेळ आहे ख्रिस्तामध्ये वाढण्याची. कमकुवत होऊ नका, तर सामर्थ्याने भरा. आणि सामर्थ्याने भरण्यासाठी तुम्हाला मला वचनाची आवश्यक आहे. म्हणून वचनाद्वारे आध्यात्मिक रीतीने मजबूत व्हा, कारण आध्यात्मिक पोषण हे वचन आहेत. वचन हे उत्तम पोषण आहेत की त्याद्वारे तुम्ही मी ख्रिस्ताजवळ जातो. वचनाचं ध्यान करा आणि आचरणामध्ये आणा आणि नियमित देवाचं वचन वाचा. त्यासाठी योजना करा जेणेकरून तुम्ही आणि मी योग्य गोष्टी घडू. जसं योशिया राजाने राष्ट्रामध्ये उत्तम गोष्टी आणलेल्या आहेत, जे देवाच्या दृष्टीने योग्य ते त्याने केलेलं आहेत. जर तुम्ही प्रत्येक राजाचं बघितलं ना,
ते लिखाण दिलेलं आहे की या राजाने देवाच्या दृष्टीने जे योग्य ते केलेलं आहे, या राजाने देवाच्या दृष्टीने जे अयोग्य आहे ते केलेलं आहे. मग आज तुम्ही आणि मी जे तुमचं आणि माझं लिखाण होत आहेत, त्या लिखाणामध्ये काय लिहिण्यात येईल? काय लिहिण्यात येईल? की जे योग्य केलेले आहेत देवाच्या योजनेने ते करत आहेत की अयोग्य करत आहेत. फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आज तुमची आणि माझी आध्यात्मिक वाढ होत आहे का? जर नाही तर तुम्ही आणि मी कुठेतरी अपुरे पडत आहोत. म्हणून त्यासाठी आध्यात्मिक भूक वाढवा, निर्णय घ्या. त्यासाठी जे वचन आहेत, जे आध्यात्मिक पोषण आहेत ते स्वीकारा, ते आचरणात आणा आणि त्याचं मनन चिंतन करा आणि पुढे जा. देवबाप नक्कीच आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करेल. देवबाप करो आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. अँड मे गॉड ब्लेस यू ऑल.